अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमरावती कल्चरल न्यूज़ के। अभी हम पहुँचे बडनेरा नई बस्ती आठौड़ी बाजार, जहाँ उद्धव बाला साहब ठाकरे, शिवसेना के प्रमुख उद्धव बाला साहब ठाकरे यहाँ कुछ ही समय में पहुँचने वाले हैं और उनकी यहाँ सभा है। और उनकी सभा में शामिल होने के लिए पूरे बडनेरा विधानसभा के शिव सैनिक यहाँ पहुँचे हैं। और अभी शिवसेना की ओर से बडनेरा विधानसभा के कैंडिडेट सुनील भाऊ खराटे यहाँ पे की सभा है और सुनील भाऊ खराटे के पक्ष में वोटिंग करने के लिए यहाँ पे सभी लोग यहाँ मौजूद है। और कुछ ही देर में यहाँ पे उद्धव बाला साहब ठाकरे पहुँचने वाले हैं। पहुँचने के बाद में इनकी पूरी लोकेशन जो है यहाँ बनती है, वो पूरी लोकेशन लेके, पूरी कवरेज लेके वो हम आप तक पहुँचाते हैं। छत्रपति शिवाजी महाराज, विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा, महिला, मुस्लिम महिला पहली शिक्षिका माँ फातिमा, एपीजे अब्दुल कलाम, मौलाना आज़ाद, भाऊ पंजाबराव देशमुख, संत गाडगे महाराज और तमाम महापुरुष, संत, वली और बुजुर्गों को सबसे पहले सलाम करता हूँ। आज के इस प्रचार सभा के आदरणीय मंच, यहाँ उपस्थित सभी शिव सैनिक, माताएं, बहनें और भाइयों, पिछले 10 साल से हम लोग इस देश के अंदर जिस तरीके की राजनीति शुरू है, जिस तरीके का शासन प्रशासन शुरू है, ये कोई माइक पे बताने की आवश्यकता मैं नहीं समझता। हर वो शख्स, हर वो नागरिक, चाहे वो छोटा हो, चाहे वो बड़ा हो, चाहे वो किसी भी समाज का हो, चाहे वो किसी भी धर्म का हो, इस व्यवस्था से पीड़ित है। इस व्यवस्था का भुगतान उसको यहाँ पे करना पड़ रहा है। आज महंगाई लो, बेरोजगारी का मुद्दा है, बहुत सारे मुद्दे हैं, यह हम गिना नहीं सकते। लेकिन जो गलतियां हमने पिछले 10-11 साल में की है, आज उन गलतियों को सुधारने का मौका डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने जो हमको मतदान का अधिकार दिया है, इस मतदान के अधिकार के जरिए से आने वाले 20 तारीख को हमको इस व्यवस्था को पलट के रख देना है। जो नौटंकी पिछले 10 साल से यहाँ शुरू है, चाहे हनुमान चालीसा हो, मातोश्री जैसे पवित्र स्थान पर जाकर जिन्होंने घिनौनी हरकत करने की कोशिश की है, मातोश्री का अपमान करने का काम किया है, आदरणीय उद्धव बाला साहब ठाकरे को त्रस्त करने का काम किया है, आज तमाम शिव सैनिकों को एक मौका मिला है, उसका बदला लेने का एक अवसर मिला है 20 तारीख के जरिए से। याद रखो, अमरावती शहर, अमरावती जिला जो है संतों की भूमि है। अपने राजनीतिक गंदे एजेंडे को पूरा करने के लिए यहाँ समाज का भाईचारा बिगाड़ने की कोशिश करते हैं बार बार। लेकिन मैं नमन करता हूँ इस अमरावती की जनता को, अमरावती जिले की जनता, जिस मुख्यमंत्री का नाम कोविड काल में सिर्फ भारत में ही नहीं बल्कि पूरे मुल्क के अंदर, पूरे दुनिया के अंदर एक उत्कृष्ट मुख्यमंत्री करके आदरणीय उद्धव बाला साहब ठाकरे का नाम लिया जाता है, उनको इन्होंने त्रास देने का काम किया है, उनको सताने का काम किया है, उनकी पार्टी छीनी, यहाँ तक कि उनके अब्बाजान को भी छीनने का काम किया है। इसलिए ऐसे गद्दार लोगों को सबक सिखाने का काम हमको करना है। और मुझे मालूम है, मुझे यकीन है, क्योंकि पिछली लोकसभा में अमरावती की जनता ने, खास करके हमारे मुस्लिम समाज ने ये दिखा दिया कि हम अगर आसमान पे बिठा सकते हैं तो जमीन पे भी ला सकते हैं। ये ताकत आज हमारे वोटों के अंदर है। हमने पिछली लोकसभा में बबली को तो घर पे बिठा दिया है,
लेकिन अब आने वाले 20 तारीख को हमको बंटी को भी घर पे बिठाना है। तो जिस दिन हम बंटी को घर पे बिठाएंगे उस दिन यहाँ की बेरोजगारी को ताला लगेगा, उस दिन यहाँ भाईचारे की शुरुआत। आते आते ही इनको भूमि पूजन की याद आती है, जबकि 5 साल में तो ये सब काम हो जाना चाहिए था। सिर्फ भूमि पूजन के सिवा चाहे वो नगर सेवक कोई और हो, उनके ही पार्टी के एक नगर सेवक बताते हैं कि नगर सेवक की दीदी का काम है और बोर्ड आमदार का लग जाता है। तो इस तरीके की जो नौटंकी है ये हमको आने वाले 20 तारीख को खत्म करना है साथियों। सुनील बलदेव जी खराटे जो है इनका निशान मशाल है, हमको मशाल की निशानी पर ज्यादा से ज्यादा हजारों लाखों की तादाद में मतदान करना है। अब एक शोषण छोड़ा जा रहा है और खास करके मुस्लिम समाज के अंदर 90,000 वोट है, 65,000 बुद्धिस्ट समाज के है, 30,000 मुस्लिम समाज के है, 40,000 ये समाज के है। इस तरीके का गुमराह करने का काम यहाँ पे कुछ लोग कर रहे हैं, जिसमें हमारे भी कुछ नासमझ लोग शामिल है। लेकिन मैं बताना चाहता हूँ कि यहाँ पे वो जो 90,000 की तादाद बता रहे हैं वो केवल 55 से 60,000 वोट है। ये चुनाव आयोग का आंकड़ा मैं आपको बताने जा रहा हूँ, क्योंकि वो 90,000 का आंकड़ा बताकर हमारे भोले भाले मुस्लिम भाई को, हमारे बुद्धिस्ट भाई को कहीं ना कहीं भटकाने का काम किया जा रहा है। अरे जो पार्टी ने 30 साल तक आपको टिकट दी, आप 15 साल तक आमदार रहे, उस बचाने का काम किया है। और साथियों इसी तरीके से हमारे जो सुनील राव खराटे है एक जन सामान्य कार्यकर्ता है और हमको उनको अच्छे से अनुभव है। हमने उनको पिछले कोविड के मुस्लिम एरिया में आके हमारे लोगों को समझाया और उसके बाद में जो शासन प्रशासन की मदद होती है वो भी दिलाने का काम किया। इस तरीके से हमको किसी के भी बहकावे में नहीं आना है और आने वाले 20 तारीख को हमको मशाल की निशानी पर ज्यादा से ज्यादा हमको बटन दबाना है। और सुनील भाव का जो सौभाग्य है, सुनील भाव का जो किस्मत है कि उनको टिकट भी मिली है पार्टी में और उसके बाद उनका ऊपर बटन दबाना है और ज्यादा से ज्यादा वोटों से चुन के लाना है। यही मैं अपील करना चाहूंगा। जय महाराष्ट्र। यानंतर महाविकास आघाडीतर्फे फक्त साहेबांचा 1 मिनिट सत्कार, फक्त 1 मिनिट साहेब, महाविकास आघाडीतर्फे 1 मिनिट साहेबांचा सत्कार होतो। सुनील देशमुख यांनी साहेबांचा डायस या ठिकाणी लावण्यात यावा। आदित्य साहेबांचा डायस लावण्यात यावा। बोलत असताना व्यासपीठावरची गर्दी कमी करण्यात यावी, फक्त फटाके थांबवण्यात यावे। सुधीर भाऊ तो डायस व्यवस्थित करून घ्या साहेब।
उद्धव साहेब ठाकरे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदुस्थानचे भाग्यविधाते सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजचं टाइम टेबल थोडंसं उशिरा चाललेलं आहे. आपल्या समोर बोलल्यानंतर मला बाळापूरला जायचं आहे. नितीन देशमुख आणि तिथले सगळे आपले प्रेमी हे वाट पाहत आहेत. मी जास्त काय भाषण करण्याची गरज आहे काय? उमेदवार कोण? सुनील खराटे. ज्याच्या हातामध्ये मशाल आहे तोच आपला खरा उमेदवार आहे. बाकी इकडे तिकडे बघायचं नाही, कोण काय बोलेल लक्ष द्यायचं नाही. कारण केवळ सुनीलला विजयी करण्यासाठी मी नाही आलो, ते तर तुम्ही करणारच आहात. पण आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे, आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. आणि काल इकडे येऊन कोणतरी बोलून गेले की एक रहेंगे तो सेफ रहेंगे. फिर 10 साल वहां बैठे तो किया क्या? और हम यहाँ सेफ ही है, आपकी आवश्यकता नहीं है. आम्ही सगळे इकडे गोड्या गोविंदाने राहतो आहोत. महाराष्ट्राची मुलं म्हणून आम्ही राहतो आहोत, ची गरज नाहीये. पण यांचा डाव जो आहे तो महाराष्ट्र लुटण्याचा आहे. महाराष्ट्र लुटून याला कुठे न्यायचं आहे? कुठे लुटू द्यायचा? मग आम्ही तर आपण त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही तुम्हाला महाराष्ट्र तोडू देणार नाही आणि महाराष्ट्र लुटू देणार नाही. आम्ही तुटू देणार नाही आणि लुटू देणार नाही. कारण यांना तेच करायचे. हे सगळं मोहजाल आपल्याकडे टाकतायत, आपल्या समोर टाकतायत की जेणेकरून आपण पुढे फसायचं आणि पुन्हा महाराष्ट्र लुटारूंच्या हातामध्ये द्यायचा. गेली 10 वर्ष आम्ही यांचा कारभार पाहिलेला. आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतोच. महाराष्ट्रामध्ये सुद्धा होतो, संपूर्ण देशामध्ये होतो. पण जी लोक संकट काळात ज्यांनी शिवसेनेची मदत घेतली आणि तिकडे खुर्ची मिळाल्यानंतर शिवसेना खतम करायला निघाली, यांना महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवायचं काय? आपल्या सरकारने वाईट काय केलं होतं? मी मुख्यमंत्री होतो, मी प्रत्येक ठिकाणी जातो आणि खुलेआम विचारतोय. इकडे सुद्धा मला कल्पना नाही काही शेतकरी आले असतील. आलेत ना? मग मी जी केली होती, आता मी थोडस अहंकाराने बोलतो की मी जी केली होती ती कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? मिळाली होती ना. आता जे मी म्हणतोय ते मी केलीच नव्हती, तुम्हीच केली होती. कारण तुम्ही आशीर्वाद दिले होते म्हणून मी करू शकलो होतो. आणि पैसे मी काय माझ्या खिशातले नव्हते दिले, तुमचेच पैसे होते. मी माझं कर्तव्य केलं, मी काय उपकार केले नव्हते. आणि आता काल मुंबईमध्ये राहुल गांधी पण आले होते, खरगे साहेब होते, शरद पवारजी होते, मी होतो, बाकीचे सगळे आपले मित्र पक्ष होते. एक पंचसूत्री जाहीर केली, पोचली तुमच्यापर्यंत. काल संपूर्ण टीव्हीवरती दाखवलं. आता हा पंचसूत्रीचा कार्यक्रम आहे, जाहीरनाम्याचा कार्यक्रम आहे. मी सुद्धा खिशामध्ये घेऊन आलेलो आहे. आज सकाळी उशीर जो झाला निघायला, कारण आपल्या शिवसेनेचा वचननामा जे तुम्ही मला प्रेम देतात. अनेक जण मला सांगतात की उद्धवजी तुम्ही आमच्या कुटुंबातल्या सारखे आहात, तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात. म्हणून मी एक वचननामा दिलेला आहे, स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र. माझा महाराष्ट्र कसा पाहिजे? स्वावलंबी पाहिजे. दिल्लीकडे भिकेसाठी हात पसरणारा नको, दिल्ली माझ्या महाराष्ट्राकडे आली पाहिजे. आणि माझा महाराष्ट्र हा स्वावलंबी आहेच आणि तो सर्वोत्तम मला करायचा आहे. म्हणून आपण जे मला कुटुंब प्रमुख मानता, तो कुटुंब प्रमुखाचा वचननामा म्हणून मी हा एक वचननामा दिलेला. हा वाटतो छोटासा, त्याच्या पाठीकडे एक QR कोड आहे. हा सगळीकडे वाटल्यानंतर सुनील तुम्हाला पण मी देईन, सगळ्यांना वाटा. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला सविस्तर वचननामा मिळेल. पण या वचननाम्यात आहे तरी काय? एक तर पहिला प्रकार मी जे जाहीर केलं होतं दसरा मेळाव्यात, कारण यांच्याकडनं काय चाललेलं आहे की आपले जे आदर्श आहेत ते पुसून टाकायचे.
आपले संस्कार मारून टाकायचे आणि मग काय मोदी शांचे संस्कार घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल असं तुम्हाला वाटतं? मंदिरं कोणाची बांधायची? मोदींची मंदिरं बांधायची. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहोत. अरे तिकडे मुस्लिम बांधव पण आहेत, पट्टे की नाही रे तुम्हाला? कारण सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा तो आपला राजा, त्यावेळेला जे संकट आलं होतं त्या संकटाचा मुकाबला कसा करायचा, माता भगिनींचं रक्षण कसं करायचं आणि गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये हा आदेश देणारा, आज्ञापत्र देणारा आमचा राजा हा देव होता. नाही तर कोण होता? आमचे देवच आहेत ते. पण देव म्हटल्यानंतर मंदिर नुसतं घंटा वाजवणारं मंदिर नसेल, तर ते मंदिर म्हणजे एक संस्कार पीठ असेल. राज्य कसं करायचं, राजा म्हणजे काय असतो आणि जाहीरनामा तरी काय. आज जी मी याच्यात वचनं दिलेली आहेत की बघा ना, प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि देखणे प्रेरणादायी मंदिर बांधणार, संस्कार पीठ तिकडे बांधणार. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला हमखास भाव दिलाच पाहिजे, तो देणार. पण तो दिल्यानंतर ज्या 5 जीवनावश्यक वस्तू आपल्याला लागतात जेवणासाठी, खास करून माता भगिनींना मला सांगायचे की तुम्ही सगळे बाकी सगळे ठीक आहे, पण आपले वडील आहेत, यजमान आहेत, मुलं आहेत, घरी आल्यानंतर सांगतात आई मला भूक लागले काहीतरी दे. काय देणार? महागाई एवढी वाढते, हे सगळं आवाक्याच्या बाहेर चाललेलं आहे. मग जीवनावश्यक ज्या 5 वस्तू आहेत, मग त्याच्यामध्ये तेल आलं, साखर आलं, तांदूळ, डाळ, गहू, या 5ही जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता आम्ही स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन तुम्हाला. या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. आरोग्यासाठी आहे, शिक्षणासाठी आहे. जसं मुलींना आज आपण मोफत शिक्षण देतो आहोत, तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार हे सुद्धा माझं वचन आहे. आरोग्यासाठी सुद्धा जी जीवनावश्यक औषधं आहेत ती सुद्धा मोफत द्यायची. महिलांची जी आता एक चालली ना योजना, ती सुद्धा आम्ही 1,500ची 3,000 करणार आहोत. अनेक शिकलेले तरुण बेरोजगार आहेत, त्या बेरोजगारांना काम मिळेपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपये आपण देणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत. या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही पाहिलात तर गाडगे बाबांनी जो आपल्याला एक दशसूत्रीचा कार्यक्रम दिला होता तो वेगळा काय होता? खरा वचननामा हा गाडगे बाबांनी दिलेला आहे. दशसूत्री, जो भुकेला आहे त्याला अन्न, तहानला आहे त्याला पाणी, ज्याला घर नाही त्याला घर, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र, जे निराश झाले त्यांना हिंमत, रुग्ण असतील त्यांना औषधोपचार, तरुण तरुणींचं लग्न करून द्यायचं, त्यांना रोजगार द्यायचा. हे सगळे गाडगे बाबांचे संस्कार आणि ते संस्कार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. या लोकांनी म्हणजे काय झालं, या सगळ्यांना चोरीची एवढी सवय झालेली आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, चोरीचा मामला हळूहळू बोंबला, बरोबर ना? पण यांचं उलटच आहे, चोरीचा मामला जोर जोरात बोंबला. बोंबलत आहे शिवसेना आमची, शिवसेना आमची. तुम्ही सांगायचं शिवसेना कोणाची? पण आज मला एक गंमत वाटली, ज्याचा लेणारा देना काही काडीचाही संबंध नाही, तो सुद्धा माझ्या वडिलांचा म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा फोटो पोस्टरवरती लावतो. हा भाई, काय संबंध काय तुझा? आलाच कुठून तू? काय तुझा शिवसेनेची संबंध? मग आता तुम्हाला मोदींच्या नावाची काय खात्री लागली नाही, राहिली नाही? भाई, ते एक मध्ये गाणं प्रसिद्ध झालं होतं ना, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, बरोबर ना? तसा यांचा मोदीवर भरोसा नाही काय. अरे ते हाय काय आणि नाही काय, आता मोदींचं नाणं घासून गुळगुळीत झालेलं आहे. आणि म्हणून आता यांना म्हणजे महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी सगळ्यांच्या पोस्टरवरती शिवसेना प्रमुखांचा फोटो पाहिजेच. ही बाळासाहेबांची शिकवण, हेच बाळासाहेबांचं आपल्याला दिलेलं त्यांनी देणं आहे, तेच मी घेऊन पुढे चाललेलं आहे. कोणी असतील, अगदी मुंबईमध्ये काय इतरत्र सुद्धा अपक्ष उभे राहिले ते सुद्धा बाळासाहेबांचे फोटो लावतात. मिंदे सुद्धा बाळासाहेबांचे फोटो लावतात. अरे तुमच्या वडिलांचे फोटो लावा ना, कोणी अडवले तुम्हाला? का तुमच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज का वाटते तुम्हाला? मला नाही वाटत. मी अभिमानाने सांगतो, माझ्यावरती घराणेशाहीचे आरोप झाले आणि मी आहेच, घराण्याची परंपरा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. माझ्यावरती आरोप झाले तरी सांगतो, मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि माझ्या माचा मी पुत्र आहे, अभिमानाने सांगतो.
अहो यांना यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते आणि तुम्हाला काय नाही देणार, काय नाही देणार. आजपर्यंत त्यांनी ज्या काही तुम्हाला भुलतापा मारल्या होत्या, अगदी 2014 साली आम्ही फसलो होतो, 19ला पण फसलो होतो, पण एकदा फसलो, दोनदा फसलो, परत परत फसायचं. आम्हाला विचारलं जातं की ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी देता आहात, हे कसं काय करणार. म्हणजे मी करून दाखवलेलं आहे. 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती मी करून दाखवलेली आहे. शिवभोजन 10 रुपयामध्ये मी देऊन दाखवलेलं आहे. कोरोना काळामध्ये शिवभोजन तर काही काळासाठी मोफत दिलेलं होतं. आपत्तीग्रस्तांना मदत मी दिलेली आहे. म्हणजे मी करून दाखवलंय आणि म्हणूनच मी सांगू शकतो की हे मी करून दाखवणार आहे. जे परत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं वचन दिलेलं आहे ते करून दाखवणार आहे. आणि आजपर्यंत जर आपल्या सरकारने गद्दारी करून पाडलं नसतं तर कदाचित निवडणुकीच्या आधी मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्त करून टाकलं असतं, पुन्हा करून टाकलं असतं. कारण माझं काहीच नाहीये. तुम्ही अन्नदाते आहात. जग संपूर्ण जे काही चालतं, जगातली जी काही युद्ध चालतात, मारामारी चालते, ती 2 घासासाठी तर चालते. आणि कोरोना काळामध्ये संपूर्ण अर्थचक्र ठप्प झालं असताना महाराष्ट्राला जर का कोणी वाचवलं असेल तर ते माझ्या अन्नदाते शेतकरीने वाचवलं. कारण शेतकरी लॉकडाऊन त्याला करू शकत नव्हतो. शेतकऱ्याने जर वर्क फ्रॉम होम केलं असतं तर आपल्या सगळ्यांची बोंब झाली असती. लॉकडाऊन जगभर होता, पण माझा शेतकरी त्यावेळेला ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता शेतात जात होता, अन्न पिकवत होता. म्हणूनच आपण जिवंत राहू शकलो आणि अर्थचक्र आपलं चालू शकलं. हे उपकार, हे माझ्या अन्नदात्याचे उपकार आपल्यावरती आहे. बाकीचं काय येतात आणि सांगतात आम्ही याव केलं आणि त्याव केलं. मला एक गोष्ट अशी सांगा की मी म्हणजे महाविकास आघाडीच्या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती केल्यानंतर गावागाव येऊन मी फिरलो होतो छाती फुगवून, मी कर्जमुक्त केलं, मी केलं. मग हे कसे फिरतायत बरं. आता यांना मोठं आपल्या भगिनींचं प्रेम आले, पण महिलांची सुरक्षा कुठे. रोज महिलांवरती अत्याचारांच्या बातम्या येत आहेत आणि सगळीकडे जे काही पोस्टर लागले, सगळेच भाऊ, देवा भाऊ कोण, दाढी भाऊ कोण, जॅकेट भाऊ कोण. मग यांच्यामध्ये एवढी भाऊ गर्दी झाली की भाऊबंदकी होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मला वाटतं योगीने सांगितलं की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, नाही तो लोग जुते मारेंगे. हे त्यांना तिघांना सांगितलं, एक रहो सेफ रहो, नाही तो जुते खाओ. ही घोषणा पुढची द्यायला होते, विसरले. पण त्या तिन्ही भावांना सांगतोय की तुम्ही तिन्ही भाऊ मिळून जर तुम्हाला काही लाज लज्जा शरम राहिली असेल ती नाहीच आहे, पण बदलापूरमध्ये ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाला त्या चिमुरडीच्या आईच्या हातामध्ये तुम्ही 1500 रुपये देण्याचं धाडस दाखवू शकता. काय तिला 15 रुपयाचं कौतुक. मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ती आई, तिचे वडील पोलीस स्टेशनवर बसले, तासन तास बसून राहिले, खोळंबून ठेवलं. पोलीस तक्रार घ्यायला तयार नाही का. कारण असं म्हणतात की ते जे कोणी होते सगळे ते यांच्या भाजपचे संबंधित होते, असं तिकडे बोललं जाते. मग कारभार करायचा कसा, विश्वास ठेवायचा कोणावर. आपण सगळे संस्कार विसरून चाललेलो आहोत. सगळं जे काय आपल्याला कर्तव्य आहे, मी जे सांगितलं ना गाडगे बाबांचं, ते गाडगे बाबांनी दिलेले संस्कार हे आपण पुसून टाकतो आहोत आणि दुसरे कोणाचे तरी आदर्श जे नाहीच आहेत, मुळामध्ये फुकट गेलेली माणसं आहेत, त्यांना आदर्श म्हणून मानणार असू तर मग आपला देश संपला म्हणून समजा. आपला देश संपला. आणि म्हणून मी मुद्दामून आलो. गेल्या वेळेला लोकसभेला मी तसा इकडे आलो नव्हतो. एकच सभा जेमतेम हॉलमध्ये आपण घेतली, ती काय सभा म्हणता येणार नाही, पण तरी देखील अमरावतीकरांनी कमाल केली आणि आपल्या हक्काचा माणूस, एक साधा माणूस तिकडे दिल्लीमध्ये पाठवला. हेच मला आता पाहिजे. पहिल्या प्रथम काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन लोकसभा लढली होती आणि ती तुम्ही जिंकून दाखवली, म्हणून तुम्हाला मी शतशः धन्यवाद द्यायला आलेलो आहे. हीच एकजूट मला या विधानसभेत पाहिजे. खरं म्हटलं तर अमरावती लोकसभा पारंपरिक म्हटलं तर शिवसेनेची. गेल्या वेळेला एक काहीतरी झालं आणि कोणतरी तुमच्या डोक्यावर बसलं, त्यांचं भूत तुम्ही उतरवलं. पण जेव्हा लोकसभेच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा काँग्रेसने सांगितलं की आम्हाला अमरावती पाहिजे. मी अडून नाही बसलो, कारण आपल्याला लोकशाही वाचवायची होती, आपल्याला देश वाचवायचा. मी फक्त एकच विचारलं, तुम्हाला अमरावती देतो पण जिंकून दाखवाल का. ते म्हणाले साहेब तुम्ही द्या, आम्ही जिंकून दाखवतो. म्हटलं दिली. एक क्षण सुद्धा उद्धर घातले नाही.
कोणालाही विचारा, मगाशी यशोमती ताई तिकडे होत्या, बळवंत वानखेडे होते, कोणाला विचारा की अमरावतीत लोकसभेवरनं हा तुम्ही आहात का? हा बरं आहे ना. हे काय मी पुराव्याशिवाय बोलत नाही, पुराव्याशिवाय बोलत नाही. पुरावा आहे. मी त्यांनी पुढे वाद घातला होता नाही, आणि तुम्ही लोकांनी निवडून गेलात. तसंच आज सगळे मिळून सुनील भाऊला निवडून द्यायचंय. सुनील खराटे आपला उमेदवार आहे. बाकी कोणी काही अफवा पसरेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण अपक्ष उभे राहतील, बंडखोर उभे राहतील, आणि योगी म्हणतात तेच होईल. आपल्यामध्ये विभागणी होईल आणि ते आपल्या डोक्यावरती पुन्हा वरवंटा फिरवतील. तर तुम्हाला आता ठरवायला पाहिजे. खरं म्हटलं तर विदर्भानेच भाजपला एकेकाळी भरभरून दिलं. विदर्भाने दिलं होतं म्हणून मोदीजी पंतप्रधान होऊ शकले. विदर्भाने इकडनं भरपूर आमदार दिले म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले. आहे पण आपले उमेदवारच आहे सगळे. किती सगळे आजूबाजूचे आपले उमेदवार सगळे दोनच आहेत. या बडनेरा आणि अमरावती. या इकडे एक उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला. दोन्ही सुनील आहे. एका बाजूला हात आहे, दुसऱ्या बाजूला हातात मशाल आहे ना. आणि कर्तव्य तुमचं आहे. कर्तव्य तुम्ही पार पाडायचंय. आम्हाला तुम्ही आशीर्वाद दिले तर आम्ही काहीतरी करू शकतो. पण जसं मी तुम्हाला सांगत होतो की विधानसभेमध्ये विदर्भाने भरपूर भाजपला दिलं. भाजपने तुम्हाला काय दिलं? भाजपने काय दिलं? पिण्याचं पाणी दिलं, सिंचनाचा अनुशेष भरून काढला. मी तर ठरवलं होतं मी मुख्यमंत्री असताना गोसीखुर्दचं पाणी या इथल्या पश्चिम विदर्भात आणायचं आणि जो आजूबाजूला इकडे खारपाण पट्टा आहे तिथे पिण्याचं पाणी द्यायचं. नाही, गद्दारी करून सरकार पडलं आणि सरकार पाडून उद्योग गुजरातला नेले. बरं, महाराष्ट्राचं नुकसान केलंच, पण यांची मस्ती एवढी आहे की ज्या विदर्भाने यांना सगळी राज्य दिली, सत्ता दिली, त्या विदर्भात आपण जो आणत होतो टाटा एअरबसचा कारखाना, तो सुद्धा यांनी गुजरातला नेला. आपल्या डोळ्यात देखत नेला. काय करायचं तर तुम्ही करा. जर टाटा एअरबस इकडे आला असता तर माझ्या इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या नसत्या मिळाल्या, रोजगार नसता मिळाला. मग आता माझी विदर्भातली लोक, मुलं मुली काय गुजरातमध्ये कामाला जाणार? गुजरातमध्ये तुम्ही न्या, दुसरे उद्योग न्या, पण माझ्या महाराष्ट्रात येणारे आणि माझ्या महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही तिकडे का नेत आहात? बाकी तुमचं सगळं ठीक आहे, तुमच्या योजना तुम्हाला लाख लाभो. मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय आणि इथले सगळे जे आई वडील आहेत त्यांना सांगतोय की तुम्हाला सरकारने दिलेलं फुकटचं यायला आवडेल की तुमच्या मुलाने किंवा मुलीने स्वकष्टाने मिळवलेला कमावलेला 1 रुपया हा तुम्हाला आवडेल? काय आवडेल तुम्हाला? मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली, हिमतीने स्वतःच्या पायावरती उभी राहिली, मुलगा उभा राहिला, अरे 1 रुपया का असे ना पण स्वतःच्या कमाईचा घरामध्ये आणतोय, याच्यासारखं सुख आई वडिलांना दुसरं कोणत्या असू शकत नाही. हे यांना कळत नाही, कारण यांच्याकडे सगळा चोरीचा मामला. स्वतःच्या कमाईचं काही नाही, ना विचार ना काही संस्कार. दुसऱ्याचे वडील चोरायचे, दुसऱ्याचे विचार चोरायचे, दुसऱ्याचा पक्ष चोरायचा, दुसऱ्याची निशाणी चोरायची आणि चोर बाजार मांडायचा. आणि चोर बाजारातल्या वस्तू तुम्हाला द्यायच्या. आम्हाला चोर बाजारातल्या वस्तू नको आहेत, आम्हाला आमच्या हक्काच्या वस्तू पाहिजेत, हक्काचे कमाई आम्हाला पाहिजे. शेतकरी सुद्धा भीक मागत नाही, शेतकरी त्याचा हमखास भाव मागतोय. आम्ही भाव मागतो आहे. सोयाबीनला आपण आपलं आघाडीचं सरकार असताना 10 ते 12 हजार रुपये भाव होता की नव्हता? मी जाहीर विचारतोय, पत्रकारांच्या समोर विचारतोय, होता तर हो सांगा, नाही तर नाही सांगा. कापसाला भाव होता की नव्हता? नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती? बरं, आता पीक विम्याचे पैसे मिळत आहेत. 2 कोटी नोकऱ्या देणार होते मोदीजी. अमरावतीत किती कोटी किंवा किती लाख किंवा किती हजार किंवा किती शेकड्याला नोकरी मिळाली? मग काहीच नाहीये. हा सगळा खोट्यांचा बाजार हा पुन्हा विदर्भ चालून घेणार का? विदर्भाने जर का ठरवलं, फक्त एकट्या विदर्भाने, बाकी महाराष्ट्र तर सोबत आहेच, पण विदर्भ हा भाजपने थोडासा एक संभ्रम निर्माण केला आणि विदर्भाला आपल्या बाजूने केलं होतं. यावेळेला विदर्भ जसा लोकसभेमध्ये विदर्भाने भाजपला धडा शिकवला, यावेळेला मी तर म्हणेन भाजपचा एक सुद्धा आमदार, मिंद्यांचा एक सुद्धा आमदार, दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा एक सुद्धा आमदार पूर्ण विदर्भात येता कामा नये. इकडे संपूर्णपणे वरपासून खालपर्यंत, पूर्व ते पश्चिम विदर्भ, जिथे जिथे
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हात तुतारी फुकणारा मावळा आणि हातात धगधगती मशाल घेऊन उभे आहेत ते सगळे विजयी झाले पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा मी सगळ्यांना विनंती करतोय की तुम्ही सगळेजण मी बाळासाहेबांची मशाल, धगधगती मशाल, मी हा खोटा कारभार जाळून टाकणार म्हणजे टाकणारच हा निश्चय करून मैदानात उतरा आणि सुनील खराटे आणि आपल्या दुसऱ्या सुनील भाऊंना सुद्धा प्रचंड 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 मताधिक्याने निवडून द्या. आणि तशी तुम्ही ती माझी विनंती पूर्ण कराल हा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना राष्ट्रगीत करताय, उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत सुरू करेंगे, सुरू कर. जनगण मन अधिनायक, जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, हिमाचल यमुना गंगा उज्जल जगति तरंगा. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा. जनगण मंगलदायक भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय. भोरी. हाँ 2 मिनट भैया के ले लेता, बाद में आपके ले लेता, पहले भैया को ले लूँ. आज यहाँ पे हज़ारों की तादाद में जन सैलाब उमड़ पड़ा था. उद्धव बाला साहब ठाकरे यहाँ पे पहुँचे थे. तो मैं चाहूँगा मैडम क्या कहेंगे, 2 शब्द बोलिए आप. सबको अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र और जय भीम. आज हमारे उद्धव साहब आए थे. उद्धव साहब के माध्यम से जो यहाँ पे अमरावती में बंडखोरी चल रही है, हमारे नाम से जो मत डिस्ट्रीब्यूट हो रहे हैं, वो आज हमारे उद्धव साहब ने क्लियर कर दिया है कि ये चुनाव में हमारी ज़्यादा से ज़्यादा प्रयास ये है कि हमारे सुनील अंकल कैसे ज़्यादा वोटों से चुन के आए. बस ये सभी को हम मेरी तहे दिल से है शुक्रिया कि किसी ने दूसरे के बहकावे में आके खुद का मत डिस्ट्रीब्यूट मत करो. और हमारे विरोधक के बी टीम को मत भी मत दो तुम, पहली बात तो. और गद्दारों को हम जगह भी नहीं देंगे अभी. बस नहीं आप बोल. नहीं मैंने देख सकते आनंद माजी खासदार आनंदराव गुळे सर, 2 शब्द आज के विषय में. महाविकास आघाडीची आज या ठिकाणी सभा झाली. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व समाजाला, सर्व जाती धर्माला एकत्र करून ही निवडणूक जिंकायचीच आहे अशा प्रकारचा निर्धार आज या ठिकाणी व्यक्त केला. अमरावतीतून सुनील देशमुख आणि बडनेरातून सुनील खराटे हे दोन्हीही उमेदवार विजयी करायचं असं आव्हान माननीय उद्धव साहेबांनी सर्वांना केलेलं आहे. बंटी बबलीचं कारस्थान बरेच वर्षापासून पाहून राहिलो आहे. 15 वर्ष झाले बबली घरी गेला, बंटी घरी जाणार आणि शिवसेना विजयी होणार म्हणजे होणार. धन्यवाद. आज बडनेरा विधानसभा के लिए उद्धव बाला साहब ठाकरे यहाँ पहुँचे थे. उनके स्वागत के लिए, उनके वेलकम के लिए बडनेरा विधानसभा ग्रामीण के पूरे हज़ारों की तादाद में यहाँ पे लोग पहुँचे थे और बहुत ही अच्छी यहाँ सभा संपन्न हुई. मेरे साथ में जुड़ रहे हैं बडनेरा विधानसभा के उद्धव बाला साहब ठाकरे के कैंडिडेट सुनील खराटे. 2 शब्द. मैं जो आज सभा थी, आदरणीय उद्धव साहब को सुनने के लिए पूरी जनता यहाँ उमड़ पड़ी थी. ये हमारे विजय का प्रतीक है. और जो लोग हमारी सर्वसामान्य जनता के मन में कन्फ्यूजन पैदा कर रही थी, उनका आज सब बंटाधार हो गया. और लोगों के मन में से जो बातें अनकही थी, अनसुनी थी, वो क्लियर हो गई. और ये आज की सभा का हमारा यश है कि हमारे उद्धव साहब ने एक सामान्य शिवसैनिक को टिकट तो दिया ही है,
जिसका कोई राजकीय बैकग्राउंड नहीं था, साथ में सर्वसामान्य कार्यकर्ता था। गए 15 साल से मैं एक शिवसैनिक करके, बाला साहेब का शिवसैनिक करके कार्य कर रहा था और वो कार्य उद्धव साहब ने देख के, एक प्रामाणिक कार्यकर्ता है जो इतना बड़ा भूकंप महाराष्ट्र में हुआ उसके बावजूद भी उद्धव साहब के साथ में रहा। उसका जो योगदान था, उसकी ईमानदारी को आज उद्धव साहब ने सराहा है और उसकी ईमानदारी को बदनाम करने के लिए कुछ लोग खड़े हुए हैं। आज उद्धव साहब ने वो बात क्लियर कर दी कि हम सर्वसामान्य शिवसैनिक के साथ हैं। जिस तरीके से उन्होंने टिकट दिया उस तरीके से मुझे चुन के लाने के लिए उन्होंने सबसे पहली सभा भी दी, जहाँ तक कि हमारे सभी भाइयों को यह एहसास हो जाए कि यही हमारा मशाल का उम्मीदवार है। और मैं मेरे सभी भाइयों से और बहनों से विनती करता हूँ कि मैं सुनील खराटे करके उम्मीदवार नहीं हूँ, तो उम्मीदवार हूँ मैं मशाल महाविकास आघाड़ी का उम्मीदवार हूँ, उद्धव साहब का उम्मीदवार हूँ, शिवसेना का उम्मीदवार हूँ। इसलिए मैं सभी से गुजारिश करता हूँ कि सुनील खराटे आप सभी हो, हम सब महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता है, इसलिए हम सबको एकत्र मिलकर महाविकास आघाड़ी की जहाँ जहाँ जो चिन्ह है, जैसे यहाँ पर मशाल है, उसको चुन के लाने के सभी के प्रयत्न होने चाहिए और प्रामाणिक प्रयत्न करके हम हमारे उद्धव साहब को हमारे महाविकास आघाड़ी का मुख्यमंत्री बनाने के लिए एक कदम आगे बढ़ाने के लिए आज बहुत बड़ी तादाद में यहाँ एकत्र हुए थे। मैं सभी का आभार व्यक्त करते हुए सभी का शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद हम बात करने के लिए। ये थे सुनील भाऊ खराड़े, बडनेरा विधानसभा से उम्मीदवार उद्धव बाला साहेब ठाकरे के। आज बडनेरा नई बस्ती आठौड़ी बाजार में उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के वरिष्ठ उद्धव ठाकरे यहाँ पहुँचे थे। उनकी पूरी हमने कवरेज की, उनकी पूरी स्पीच, पूरी लोकेशन ली। बाकी प्रतिष्ठित यहाँ पे समाज सेवक, पॉलिटिशियन, वरिष्ठ पॉलिटिशियन सबके हमने पूरी स्पीच को कवरेज किया, उसकी रिकॉर्डिंग की और पूरी तरह से यहाँ पूरा इंतज़ाम किया गया था, सिस्टमेटिक तरीके से इंतज़ाम किया गया था। यहाँ पे कमांडो, बडनेरा पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक वो सुनील जी चौहान, अमरावती के डीसीपी सागर पाटिल सर, एसीपी कैलाश पुणकर सर और डीसीपी गणेश शिंदे सर, पूरे यहाँ पुलिस डिपार्टमेंट के वरिष्ठ अधिकारी मौजूद थे और ऐसा कोई हादसा नहीं हुआ। बहुत ही आराम से और सिस्टमेटिक तरीके से ये प्रोग्राम संपन्न हुआ। और इसी के साथ मैं मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र।